घातांक आणि घनमूळ याची माहिती घ्यायची आहे आपल्याला. मराठी माध्यम आणि सेमी इंग्लिश मीडियम दोन्हीची. तर पहिल्यांदा आपल्याला जे पूर्वी तुम्हाला झालेलं आहे घातांकाबाबतचं, घातांक म्हणजे काय, इंडेक्स मीन्स व्हॉट, आणि पाया बेस म्हणजे काय बघा. तर आपल्याला पूर्वी झालेलं जे आहे, उदाहरणार्थ 2 into 2 into 2 असा जो गुणाकार आहे मल्टिप्लिकेशन, तर ते आपण या पद्धतीने लिहू शकतो. 2 raised to 3 2 चा घातांक 3. हे जे लिहिले ते असे लिहिण्याची पद्धत आहे. समजा असं लिहिलं, एक्झाम्पल नंबर 2. दुसरं एक्झाम्पल 5 into 5 into 5 into 5 equal to 5 raised to 4. 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 आपण 4 वेळा लिहिलेलं आहे. म्हणजे काय झालं, 5 चा घातांक 4 झाला. तर या ठिकाणी ह्या 2 ला पाया असं म्हणतात. 2 is called base. 2 ला पाया बेस असे म्हणतात. आणि आपण जे 3 लिहिलेले जे आहे त्या 3 ला म्हणायचं आहे घातांक इंडेक्स. इंडेक्स म्हणजे ज्या ठिकाणी आपण त्याला काय म्हणतोय, घातांक असं म्हणतोय. इंडेक्स घातांक 3 ला म्हणायचं आहे इंडेक्स घातांक. या ठिकाणी पाया हा 5 आलेला आहे. 5 ला बेस पाया असं म्हणतात. 4 ला इंडेक्स घातांक असे म्हणतात. हे पहिल्यांदा लक्षात घ्या की पाया म्हणजे काय आणि घातांक म्हणजे काय, बेस अँड इंडेक्स. इथे जे आपण लिहिलेलं आहे ह्याला पाया म्हणतात. 5 हा पाया, 2 हा पाया. आणि या ठिकाणी आपण जे लिहिलेलं आहे, या ठिकाणी लिहिलेलं म्हणायचं आहे घातांक इंडेक्स असं म्हणायचं आहे. इंडेक्स लक्षात. आता याचे आपल्याला जे नियम झालेले आहेत त्याचे आपण पहिल्यांदा उजळणी घेऊया, नंतर मग आपण उदाहरणं घेऊ त्याच्यावरची. तर याचे जे नियम आहेत ते खूप महत्वाचे आहेत. लॉज ऑफ इंडायसिस, घातांकाचे नियम. लॉज ऑफ इंडायसिस, घातांकाचे नियम. लॉज ऑफ इंडायसिस, लॉज ऑफ इंडायसिस, घातांकाचे नियम. याचे आपल्याला जे पुस्तकात नियम दिलेले आहेत, घातांकाचे नियम. पान नंबर आपला आहे 14. 14 पानावरती आपल्याला तिने पुस्तकातल्या नियम दिलेले आहेत. त्यातला पहिला नियम आहे नंबर 1. पहिला जो नियम आहे तो a raised to m into a raised to n is equal to a raised to m plus n. a चा घातांक m गुणिले a चा घातांक n बरोबर a चा घातांक m अधिक n. a raised to m into a raised to n equal to a raised to m plus n. a चा घातांक m गुणिले a चा घातांक n बरोबर a चा घातांक m अधिक n. पाया समान असेल, गुणाकार असेल तर घातांकांची बेरीज करायची आहे. कसा नियम आहे, पाया समान आहे, बेस हा a, बेस हा a, दोन्ही ठिकाणी a बेस आहे, पाया समान आहे. घातांक या ठिकाणचा m आहे, या ठिकाणचा n आहे. अशा वेळेला दोन्ही घातांकांची बेरीज करायची आहे. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ उदाहरण नंबर 1. 3 चा वर्ग गुणिले 3 चा घातांक 5 बरोबर. पाया समान आहे, या ठिकाणी 3 हा पाया आहे, m च्या ऐवजी 2 आहे, n च्या ऐवजी 5 आहे. म्हणजे ह्या नियमानुसार काय आलं, 3 चा 2 अधिक 5 म्हणजेच काय आलं, बरोबर 3 चा घातांक 7. 3 चा घातांक 7 आला. पाया समान आहे, गुणाकार आहे, घातांकांची बेरीज येते, घातांकांची बेरीज. दुसरं उदाहरण घेतलं समजा आपण. दुसरं उदाहरण 4 गुणिले 4 चा घातांक 9 बरोबर. आता या ठिकाणी फक्त 4 लिहिलेला आहे, गुणिले 4 चा घातांक 9 लिहिलेला आहे. तर 4 चा घातांक लिहिलेला नाही.
ज्यावेळेला घातांक लिहिलेला नसतो त्यावेळेला तो आपण 1 घ्यायचा असतो. 4 चा घातांक 1 गुणिले 4 चा घातांक 9 बरोबर 4 चा 1 अधिक 9 बरोबर 4 चा घातांक 10 4 रेस टू 10. ज्यावेळेला घातांक लिहिलेला असतो त्यावेळेला घातांक हा 1 घ्यावायचा असतो. इथे घातांक आपण लिहिलेला नाही तो 1 घेतला. गुणाकार असेल तर घातांकांची बेरीज करावायची आहे. तुमचं उत्तर काय आलं? 4 चा घातांक 10 आला. असा हा या ठिकाणचा हा पहिला नियम. दुसरा नियम रूल नंबर 2 a रेस टू m a चा घातांक m भागिले अपॉन a रेस टू n a चा घातांक n बरोबर a रेस टू m मायनस n. पहिला नियम कसा होता? पहिला नियम होता गुणाकाराचा. गुणाकाराचा नियम पहिला नियम खूप महत्वाचे आहे. त्याच्यावर सगळं प्रकरण अवलंबून आहे नियमांच्या वरती. दुसरा नियम a चा m घातांक भागिले a चा n घातांक बरोबर a चा m वजा n. या ठिकाणी पाया समान आहे, भागाकार आहे, घातांकांची वजाबाकी. लक्षात. त्याचे आता उदाहरण घेऊ. एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल याच्यावरचं उदाहरण नंबर 1. एक्झाम्पल नंबर 1 8 रेस टू 3 अपॉन 8 इक्वल टू 8 चा घातांक 3 भागिले 8. मला आताच मी सांगितलं ज्या वेळेला घातांक लिहिलेला नसतो त्यावेळेला तो घातांक हा 1 घ्यायचा असतो. 8 रेस टू 3 अपॉन 8 that is equal to 8 raised to 3 minus 1 equal to 8 raised to 2 also called 8 square 8 चा वर्ग. 8 चा घातांक 3 भागिले 8 बरोबर 8 चा घातांक 3 भागिले 8 चा घातांक लिहिलेला नव्हता तर आपण तो 1 घेतला. भागाकार असेल तर घातांकांची वजाबाकी येते. 8 चा 3 वजा 1 म्हणजे 8 चा घातांक काय आला? 2 आला. आणि 8 चा वर्ग तुम्हाला माहित आहे किती येतो? 64 येतो. आपल्याला पुढे ते सोडवता येते. 8 चा घातांक 2 हा 64 असतो. 8 चा वर्ग हा 64 असतो. नंबर 2 दुसरा आकडा 5 चा घातांक 14 भागिले 5 चा घातांक 3 बरोबर 5 चा घातांक 14 वजा 3. भागाकार असेल तर घातांकांची वजाबाकी 14 वजा 3 आणि 14 तून 3 गेले किती राहिले? 5 चा घातांक 14 तून 3 गेल्यावरती 11 राहिले. तुमचं उत्तर किती? 5 चा घातांक 11 येईल. असा हा दुसरा नियम आहे. नियम नंबर 2 झाला. तिसरा नियम आहे a इंटू बी. नियम नंबर 3 a इंटू बी रेस टू m a इंटू बी रेस टू m इज इक्वल टू a रेस टू m इंटू b रेस टू m. असा हा तिसरा नियम आहे. या ठिकाणी कंस घातलेला आहे. a पाया आहे इंटू b पाया आहे. दोन पाया वेगवेगळे आहेत पण घातांक समान आहे. अशा वेळेला हा जो घातांक आहे तो a ला पण लिहायचा आणि b ला पण लिहायचा आणि मध्ये चिन्ह गुणाकाराचं द्यायचं आहे. a रेस टू m इंटू b रेस टू m. हा तिसरा नियम. आता याच्यात उदाहरण आपण घेऊया मग तुम्हाला तो लक्षात सहज येईल अगदी. एक्झाम्पल याच्यावरचं उदाहरणार्थ एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल नंबर 1 8 इंटू 3 रेस टू 5 इज इक्वल टू 8 गुणिले 3 चा घातांक 5 बरोबर काय येणार? 8 चा घातांक 5 गुणिले 3 चा घातांक 5. 8 रेस टू 5 इंटू 3 रेस टू 5. नंबर 2 दुसरा आकडा 6 इंटू 7 रेस टू 10 6 गुणिले 7 चा घातांक 10. मग काय त्या ठिकाणी 6 चा घातांक 10 गुणिले 7 चा घातांक 10. पाया वेगवेगळा आहे, घातांक मात्र समान आहे. तर पहिल्याला घातांक 10 दिला, दुसऱ्याला घातांक 7 दिला. इतर पाया वेगवेगळा आहे, घातांक मात्र समान आहे. म्हणून आपण पहिल्याला घातांक 8 लिहिला, दुसऱ्याला घातांक आपण पहिला घातांक 5 लिहिला, दुसऱ्याला घातांक आपण 5 लिहिला. अशा प्रकारे हे आपण 3 नियम बघितलेले आहेत. आता पुढचा नियम, नियम नंबर 4, चौथा नियम.
चौथा आकडा नियम नंबर 4. चौथा नियम बघा असाच आहे, पण या ठिकाणी आपल्याला चौथा नियम दिलेला आहे a raised to 0 equal to 1. a raised to 0 equal to 1 चौथा नियम. नियम नंबर 4 चौथा नियम आहे a raised to 0 equal to m. बघा याचा अर्थ काय झाला, कोणत्याही संख्येचा शून्य घातांक हा 1 असतो. कोणत्याही संख्येचा शून्य घातांक हा 1 असतो. तुम्ही संख्या लहान घ्या, मोठी घ्या, वजा घ्या, कितीही घ्या, तुमचं उत्तर काय येणार आहे, घातांक शून्य असेल तर उत्तर येणार आहे 1. फॉर एक्झाम्पल 9 raised to 0 तुमचं उत्तर आलेलं आहे 1. 9 चा घातांक शून्य उत्तर आलेलं आहे 1. नंबर 2 एक्झाम्पल नंबर 2 6 into 5 plus 4 into 8 divided by 10 into 6 minus 20 raised to 0. आपण संख्या आत कसल्याही घेतल्या, केवढे लहान घेतल्या, केवढे मोठ्या घेतल्या, कंसाला घातांक शून्य लिहिलेलं आहे, तुमचं उत्तर येणार आहे 1. यात सुद्धा उत्तर आलेलं आहे 1. हा चौथा नियम आपल्या पुस्तकातला नियम आहे. रूल नंबर 5 पाचवा नियम. पाचवा नियम 1 2 3 4 5. पाचवा नियम काय सांगतो आपल्याला, a raised to minus m is equal to 1 upon a raised to m. 1 upon a raised to m असा हा पाचवा नियम आहे. a चा घातांक वजा m असेल तर तो आपण असा लिहू शकतो 1 upon a raised to m. हे अंशामध्ये आहे, याला काय नाही छेद 1 आहे. आपण जर बरोबर चिन्हाच्या पुढे बघितलं तर हे छेदामध्ये लिहिलेलं आहे. वजा m चा अधिक m झालं मायनस m becomes प्लस m. फॉर एक्झाम्पल नंबर 1 सपोज 3 raised to minus 8 3 चा घातांक वजा 8 बरोबर 1 भागिले 1 छेद 3 चा घातांक 8. 3 raised to minus 8 equal to 1 upon 3 raised to 8. एक्झाम्पल नंबर 2 दुसरं एक्झाम्पल 11 raised to minus 6 that is equal to 1 upon 11 raised to plus 6. वजा 6 काय झालं, अधिक 6 झालं. इकडे वजा 6 होतं, बाजू बदलल्यानंतर छेदामध्ये गेलं, मायनसचं काय झालं प्लस झालेला आहे. असा हा पाचवा नियम झाला आपला. नियम नंबर 5 झाला. नियम नंबर 6 रूल नंबर 6 सहावा नियम a raised to m raised to n. a raised to m raised to n that is equal to a raised to m into n. हा सहावा नियम आहे. a चा घातांक n आणि कंसाचा घातांक n. a चा घातांक m कंसाचा n. तुमचं उत्तर काय येतं a raised to m into n. a चा पहिला घातांक m आहे आणि सगळ्याचा घातांक n आहे. अशा वेळेला ह्या दोन्ही घातांकांचा गुणाकार करायचा m into n. फॉर एक्झाम्पल 2 raised to 3 raised to 4 that is equal to 2 raised to 3 into 4 that is equal to 2 raised to 8. 2 चा घातांक 3 लिहिलेला आहे, पुन्हा घातांक 4 लिहिला. या दोन्ही घातांकांचा गुणाकार करायचा. गुणाकार आपल्या इथला काय येतोय 3 चौक 12 याला पाहिजे या ठिकाणी 3 चौक 12. 3 चौक 12 गुणाकार काय यायला पाहिजे 3 चौक 12 यायला पाहिजे. 3 into 4 means 12. नंबर 2 दुसरा आकडा 10 raised to 5 raised to 6 that is equal to 10 raised to 5 into 6 that is equal to 10 raised to 30. 10 चा घातांक 5 आणि पुन्हा घातांक 6. 10 चा किती आला 5 गुणिले 6 आला म्हणजे 10 चा घातांक किती आला 30 आला. 5 7 30 आला. असा हा सहावा नियम झाला. आपल्याला एकूण नियम किती आहे 7 8. अजून 2 नियम राहिलेले आहेत. अजून आपल्याला 2च नियम उरलेले आहेत. तर बघा पुढचा नियम नंबर किती आला 7 आला. नियम नंबर 7 सातवा नियम. सातवा नियम आहे a upon b raised to m. a upon b raised to m
a छेद b चा घातांक m बरोबर a चा घातांक m भागिले b चा घातांक m a upon b raised to m equal to a raised to m divided by b raised to m. या ठिकाणी दोन्ही पाया वेगवेगळे आहेत पण घातांक मात्र समान आहे आणि क्रिया कुठली आहे भागाकाराची क्रिया आहे. जसं या ठिकाणी गुणाकाराची होती a into b raised to m तसं त्या ठिकाणी a upon b raised to m आहे. गुणाकार भागाकाराचा नेम एकसारखाच आहे, पाया वेगवेगळे आहेत, घातांक मात्र समान आहे. गुणाकार असेल तर गुणाकार करायचा, भागाकार असेल तर भागाकार करायचा. फॉर एक्झाम्पल नंबर 1 5/6 raised to 3 equal to 5 raised to 3 upon 6 raised to 3. 5/6 चा घातांक 3. दोन्ही पाया वेगवेगळे 5 आणि 6 पण घातांक मात्र समान. असा असेल तर 5 चा घातांक 3 लिहायचा, 6 चा घातांक 3 लिहायचा. नंबर 2 दुसरा आकडा 15 divided by 2 raised to 8. कसं येणार आहे उत्तर? मग याचं उत्तर असे येणार आहे 15 raised to 8 divided by 2 raised to 8. 15 आणि 2 असे दोन पाय दिले आपल्याला, घातांक मात्र 8 दिलेला एकच आहे, पण 15 चा घातांक 8 आला, 2 चा घातांक 8 आला. असा हा 7वा नियम झाला. आता एकच नियम राहिला 8वा नियम, नियम नंबर 8, 8वा नियम a upon b raised to minus m that is equal to b upon a raised to plus m. b upon a raised to plus m. 8वा नियम a upon b raised to minus m equal to b upon a raised to plus m. असा हा या ठिकाणचा हा शेवटचा नियम आहे. आता या ठिकाणी काय लक्षात कसं लक्षात ठेवणार आपल्याला, तर भागाकार आहे a upon b आहे, घातांक वजा आहे, तो इकडे काय केलेलं आहे b upon a केलेला आहे, घातांक काय लिहिलेला आहे प्लस m केलेला आहे. मायनस m चा काय झाला प्लस m झालेला आहे. या ठिकाणी a upon b आहे तर या ठिकाणी b upon m आहे, मायनस m चा काय झाला प्लस m झालेला आहे. एक्झाम्पल नंबर 1 8 divided by 5 raised to minus 6 that is equal to 8/5 चा वजा 6 घातांक लिहिला आपण. मग इकडे गेलं काय होणार, हे 8/5 च्या ऐवजी 5/8 करायचं, 5/8 रेस टू काय येणार -6 च्या ऐवजी +6 होणार, वजा 6 च्या ऐवजी +6. नंबर 2 दुसरा आकडा 9 divided by 7 raised to -11 equal to काय केलेलं आहे नियमामध्ये 9/7 च्या ऐवजी काय घ्यायचं 7/9 घ्यायचं, 7/9 करायचं, 7/9 आणि घातांक काय लिहायचा -11 चा 11 लिहायचा. त्या ठिकाणी अशी आपली नियम आणि नियमांची उदाहरणं आपण घेतलेली आहेत. नियम सगळे कळले का बघा. काय शंका असतील तर वरती नंबर लिहिलेला आहे त्यावरती फोन करा, जरूर फोन करा. आपण याच्यावरची जी उदाहरणं आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण